विद्यार्थी मित्र हो, आपण कंपनी कायदा म्हणजेच कंपनी लॉ या विषयावरील विविध प्रकरणांचा अभ्यास त्या ठिकाणी करीत आहोत। आजपासून आपण नवीन प्रकरण त्या ठिकाणी अभ्यासासाठी घेणार आहोत आणि ते म्हणजे कंपनी व्यवस्थापन किंवा कंपनी मॅनेजमेंट। या प्रकरणामधील थेरॉटिकली भाग आणि त्याचप्रमाणे मल्टिपल चॉईस क्वेश्चन अशा पद्धतीने हे प्रकरण आपण अभ्यासणार आहोत। मी डॉक्टर किशोर जगताप, माझ्या या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं स्वागत। विद्यार्थी मित्र हो, माझे वेबसाईट आहे, फेसबुक पेज आहे, इंस्टाग्राम आहे, व्हॉट्सअप आहे, या सर्वांच्या लिंक या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या आहेत, तुम्ही त्या फॉलो करू शकता। व्हिडिओ आवडला तर लाईक करा, आपल्या सर्व विद्यार्थी मित्रांना तो शेअर करा आणि त्याचप्रमाणे अजूनपर्यंत ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी चॅनलला त्वरित सबस्क्राईब करावं, म्हणजेच येणारे जे व्हिडिओ आहेत ते व्हिडिओ तुम्हाला त्या ठिकाणी पाहता येऊ शकेल। त्याचप्रमाणे जे नोटिफिकेशन आहे ते नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर तुम्हाला उपलब्ध होऊ शकेल। तर मित्र हो, कंपनी व्यवस्थापन हा भाग आपण पाहत असताना ते अनेक छोट्या घटकामध्ये आपण अभ्यासणार आहोत। या कंपनी कायद्यातील भाग 15 मधला कंपनी व्यवस्थापन जे पाहतोय त्यातला पहिला भाग आपण पाहणार आहोत, तो म्हणजे थेरीचा। कंपनी व्यवस्थापनामध्ये अनेक घटक आहेत, त्यापैकी एक घटक म्हणजे कंपनीचे संचालक। संचालक म्हणजे डायरेक्टर। काय आहे डायरेक्टर किंवा संचालकाची व्याख्या, महत्त्व? तर आपल्याला या संचालकाबाबत थोडक्यात माहिती पुढील प्रमाणे सांगता येऊ शकेल। कंपनी ही कायद्याने निर्माण केलेली कृत्रिम व्यक्ती आहे। एखाद्या व्यक्तीप्रमाणे ती स्वतःचा व्यवस्थापन करू शकत नाही। कंपनीची मालकी भागधारकाकडे असते, परंतु कंपनीचे व्यवस्थापन इतरांकडून केले जाते। कंपनीच्या बाबतीत मालकी व्यवस्थापनात असणारी ही फारकत कंपनी व्यवस्थापनाचे प्रमुख वैशिष्ट्ये म्हणून सांगता येऊ शकेल। कंपनी व्यवस्थापन भागधारकांनी निवडून दिलेल्या प्रतिनिधीमार्फत म्हणजेच संचालक मंडळाकडून केले जाते। भागधारक कंपनीचे खरे मालक असले तरी भागधारकांना अनेक कारणामुळे कंपनीचे व्यवस्थापन करता येऊ शकत नाही। ही कारणं म्हणजे भागधारकांची असणारी मोठी संख्या, त्याचप्रमाणे हे भागधारक विविध भौगोलिक प्रदेशात विखुरलेले आहेत। भागधारकांची संख्या जास्त तर आहेच, परंतु त्याचप्रमाणे हे भागधारक सतत बदलत असतात। अनेक भागधारक हे उदासीन असतात, कंपनीत व्यवस्थापनात भाग घेण्यात त्यांना स्वारस्य नसते। त्याचप्रमाणे व्यवस्थापनाचे त्यांना ज्ञानही नसते। अशा अनेक कारणामुळे भागधारक मालक असले तरी सुद्धा व्यवस्थापनात भाग घेऊ शकत नाहीत आणि म्हणून कंपनीचं व्यवस्थापन पाहण्यासाठी हेच भागधारक आपल्या वतीने काही तज्ञ व्यक्तींची कंपनीचं व्यवस्थापन पाहण्यासाठी नेमणूक करतात, त्यांनाच संचालक असं संबोधलं जातं। हे जे संचालक आहेत, हे संचालक कंपनीचा व्यवस्थापन पाहत असताना फक्त संचालक मंडळच व्यवस्थापनात भाग घेतात का? तर नाही। या संचालकांबरोबरच कार्यकारी संचालक, व्यवस्था संचालक, व्यवस्थापक, चिटणीस, हिशोब तपासनीस, कायदेशीर सल्लागार इत्यादी सर्व महत्त्वाच्या व्यक्ती देखील कंपनी व्यवस्थापनात भाग घेऊ शकतात आणि म्हणून कंपनी व्यवस्थापन हे फक्त काही संचालक मंडळामार्फतच चालते असं नाही, तर त्या संचालक मंडळांना सहाय्यभूत असणारे हे विविध घटक सुद्धा आपल्याला सांगता येऊ शकेल।
कंपनीचे प्रत्यक्ष मालक जरी कंपनीचे सभासद असले व त्यांना जरी व्यवस्थापनाबाबत अंतिम अधिकार असले तरी कंपनीचे व्यवस्थापन हे कंपनी संचालकामार्फत केले जाते, करावे लागते। त्यामुळेच कायद्यानुसार प्रत्येक कंपनीने संचालकांची नियुक्ती करणे सक्तीचे केलेले आहे। सभासदांचे विश्वस्त किंवा मध्यस्थ म्हणून काम करण्याची जबाबदारी या संचालक मंडळाची असते। सभासदांचे प्रतिनिधी म्हणून कंपनीची ध्येय धोरणे आखणे, आखलेल्या धोरणाची अंमलबजावणी करणे, कंपनीचा व्यवसाय कार्यक्षमतेने चालविणे, कंपनीच्या वतीने इतरांशी त्रयस्थांशी करार करणे, कंपनीच्या मालमत्तेचे संरक्षण व संवर्धन करणे इत्यादी अनेक प्रकारची जबाबदारी ही संचालक मंडळाची असते। ही जबाबदारी पूर्ण करण्यासाठी कंपनी कायद्याने व नियमावलीने संचालकांना काही अधिकार दिलेले आहेत। आता हे अधिकार कोणते आहेत हे आपण पुढील भागामध्ये तर पाहणार आहोत। तत्पूर्वी आपण संचालकांची व्याख्या आपण अभ्यासणार आहोत। भारतीय कंपनी कायदा 2013 कलम 2 उपकलम 34 नुसार कंपनीमध्ये संचालक म्हणून स्थान धारण करणारी कोणतीही व्यक्ती, मग ती कोणत्याही नावाने ओळखली जावो, त्या व्यक्तीला संचालक असे म्हटले जाते, अशी व्याख्या या कायद्यामध्ये दिलेली आहे। संचालकांची जी पात्रता आहे ती पात्रता आपल्याला पुढील प्रमाणे सांगता येऊ शकेल। संचालकांची पात्रता ही भारतीय कंपनी कायदा 2013 कलम 164 मध्ये नमूद केलेली आहे। या कलमानुसार नक्की संचालक म्हणून कोणाची नेमणूक केली जाऊ शकते याबाबतची माहिती पुढील प्रमाणे आपल्याला सांगता येऊ शकेल। संचालकपदी फक्त व्यक्तीचीच नेमणूक करता येते। एखाद्या भागीदारी संस्थेची किंवा संयुक्त भांडवली संस्थेची कंपनीचे संचालक म्हणून नेमणूक करता येत नाही। पुढील पात्रता, संचालकपदी काम करण्यास मान्यता देणाऱ्या व्यक्तींची नावे कंपनीने नोंदणी अधिकाऱ्याकडे सादर करणे आवश्यक आहे। म्हणजे संचालकपदी काम करण्यास मान्यता देणाऱ्या व्यक्तींनी कंपनीकडे आपली लेखी संमती प्रथमतः दिली पाहिजे। पुढची पात्रता आहे, संचालकांची ही लेखी संमती कंपनीने नोंदणी अधिकाऱ्याकडे सादर केली पाहिजे। नेक्स्ट, कंपनीच्या संचालकांनी कंपनीकडून किमान पात्रता भाग क्वालिफाईंग शेअर्स खरेदी करण्याचा व त्यावरील सर्व हप्ते भरण्याचा लेखी करार कंपनीशी केला पाहिजे, ही त्याची पात्रता। 6, कंपनीच्या कराराची संचालकांबरोबर केलेल्या कराराची एक प्रत नोंदणी अधिकाऱ्याकडे सादर करणे आवश्यक आहे। 7, कंपनीच्या पहिल्या संचालकांनी माहितीपत्रक नोंदणी अधिकाऱ्याकडे सादर करण्यापूर्वी व ते प्रसिद्ध करण्यापूर्वी त्यावर सह्या करणं आवश्यक आहे, त्यांनाच कंपनीचे पहिले संचालक म्हणून मानले जाते। 8, सार्वजनिक कंपनीने एकाच ठरावाद्वारे सर्व संचालकांची नेमणूक करू नये। मात्र कंपनीतील सभासदांनी ठराव संमत करून एकाच ठरावाने सर्व संचालकांच्या नेमणुका होतील असा ठराव जर संमत केला असेल तर मात्र एकाच ठरावाद्वारे सर्व संचालकांच्या नेमणुका होऊ शकतात। 9, सार्वजनिक कंपनीने प्रत्येक संचालकाच्या नेमणुकीसाठी स्वतंत्र ठराव संमत केला पाहिजे। 10, सार्वजनिक कंपनीच्या एका संचालकास एका वेळी 15 कंपन्यांपेक्षा अधिक कंपन्यांचे संचालक पद स्वीकारता येणार नाही। पात्रता 11, सार्वजनिक कंपनीच्या संचालकास त्याच्या वयाच्या 65 वर्षापर्यंत संचालक पदावर राहता येते, म्हणजे 65 वर्षानंतर तो निवृत्त होतो। आणि 12, संचालक पदाच्या निवडणुकीस उभे राहणाऱ्या व्यक्तीने
वार्षिक सर्वसाधारण सभेच्या दिनांकापूर्वी, कारण वार्षिक सर्वसाधारण सभेत या संचालकांची निवड होते. म्हणून वार्षिक सर्वसाधारण सभेच्या दिनांकापूर्वी किमान 14 दिवस अगोदर संचालक पदासंबंधीचा निवडणुकीबाबतचा अर्ज कंपनीकडे सादर केला पाहिजे. अशा अर्जावर अनुमोदकाची सही असणं आवश्यक आहे. या सर्व झाल्या संचालक पदाची पात्रता. आता आपण पाहणार आहोत भारतीय कंपनी कायदा 2013 कलम 164 नुसार संचालकांची अपात्रता. 1. दिवाळखोर किंवा नादार व्यक्तीला संचालक पदावर राहण्यास अपात्र म्हणून मानले जाते. 2. अज्ञान व्यक्तीला संचालक पदावर राहता येत नाही, तो अपात्र म्हणून समजला जातो, कारण भारतीय करार कायद्यानुसार अज्ञान व्यक्तीला, दिवाळखोर व्यक्तीला, नादार व्यक्तीला, मानसिकदृष्ट्या असमर्थ असलेल्या व्यक्तीला कोणत्याही प्रकारे करार करता येत नाही. 3. मानसिकदृष्ट्या असमर्थ म्हणजेच वेडी असलेल्या व्यक्तीला संचालक पदावर राहता येत नाही. 4. भारतातील कोणत्याही न्यायालयाने ज्या व्यक्तीला नैतिक गुन्ह्याबद्दल 6 महिन्यापेक्षा जास्त शिक्षा केलेली असेल तर अशा व्यक्तीला संचालक पदावर राहता येत नाही. 5. सामान्य किंवा साधा ठरावाद्वारे ज्या व्यक्तीला संचालक पदावरून काढून टाकण्यात आलेले आहे अशा व्यक्तीला पुन्हा संचालक पदावर राहता येणार नाही. 6. कंपनी नियमावलीनुसार सांगितलेले किमान पात्रता भाग क्वालिफाईंग शेअर विकत घेणाऱ्या व्यक्तीला विकत न घेणाऱ्या व्यक्तीला. 6. कंपनी नियमावलीनुसार सांगितलेले किमान पात्रता भाग विकत न घेणाऱ्या व्यक्तीला संचालक पदावर राहता येणार नाही. आणि 7. कंपनीने भागावरील हप्त्याची मागणी केल्यापासून 6 महिन्याच्या आत संचालकाने भागावरील हप्त्याचे पैसे न दिल्यास त्याचे संचालक पद नष्ट होते व त्यास पुन्हा संचालक पदावर राहता येत नाही. अशा प्रकारे संचालकांची पात्रता आणि अपात्रता आपल्याला सांगता येऊ शकेल. यानंतर आपल्याला महत्त्वाचा भाग पाहिजे आणि तो म्हणजेच या टॉपिकवरच्या मल्टिपल चॉईस क्वेश्चनच्या बाबतीतला. पहा, एक एक आपण पार्ट आता या ठिकाणी पाहतोय. आज पाहिलं आपण संचालक म्हणजे काय, संचालकाची व्याख्या, त्यांची पात्रता, अपात्रता, एवढ्याच मर्यादेपर्यंत आपण मल्टिपल चॉईस क्वेश्चन पाहणार आहोत. उर्वरित संचालकाचा भाग आणि त्यावरचे मल्टिपल चॉईस क्वेश्चन आपण प्रत्येक व्हिडिओमध्ये टप्प्याटप्प्याने पाहणार आहोत. प्रश्न क्रमांक 1. भारतीय कंपनी कायदा 2013 कलम 164 नुसार संचालकपदी खालीलपैकी कोणाची नेमणूक करता येते? व्यक्तीची, पर्सन, का पार्टनरशिप फर्म भागीदारी संस्थेची, का जॉईंट स्टॉक कंपनी संयुक्त भांडवली संस्थेची, का वरीलपैकी एकाचीही करता येणार नाही? कायद्याच्या दृष्टिकोनातून आपल्याला असं सांगता येईल की संचालकपदी फक्त आणि फक्त व्यक्तीचीच नेमणूक करता येते. कोणत्याही भागीदारी संस्था किंवा संयुक्त भांडवली संस्थेची संचालकपदी नेमणूक करता येत नाही. म्हणून उत्तर आहे ए. प्रश्न क्रमांक 2. संचालक पद धारण करण्यासाठी संचालकांना जे भाग खरेदी करावे लागतात अशा भागांना काय संबोधलं जातं, काय म्हटलं जातं? अशा भागांना पात्रता भाग किंवा क्वालिफाईंग शेअर असं म्हटलं जातं आणि म्हणून उत्तर आहे आपलं बी. प्रश्न क्रमांक 3. सार्वजनिक कंपनीच्या एका संचालकास एकाच वेळी जास्तीत जास्त किती कंपन्यांचे संचालक पद स्वीकारता येते? जास्तीत जास्त तर जास्तीत जास्त 15 कंपन्यांचे संचालक पद ती व्यक्ती स्वीकारू शकतो. त्यापेक्षा अधिक कंपन्यांचे संचालक पद त्यांना स्वीकारता येत नाही. उत्तर सी. प्रश्न क्रमांक 4.
सार्वजनिक कंपनीच्या संचालकास त्याच्या वयाच्या किती वर्षापर्यंत संचालक पदावर राहता येते? वयाच्या 65व्या वर्षापर्यंत तो संचालक पदावर राहू शकतो. त्यानंतर मात्र त्याला संचालक पदावर राहता येत नाही. विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एकदा आठवण करून देतो, तुमचा थेरॉटिकल पार्ट चांगला असेल तर तुम्हाला प्रत्येक प्रश्नाची अचूक उत्तरं देता येऊ शकतील. त्यामुळे फक्त मल्टिपल चॉईस क्वेश्चन्सवरच भर देऊ नका, तर थेरी जो भाग दिलेला आहे तो भाग अधिक चांगल्या रीतीने करा, म्हणजेच ऑटोमॅटिकली तुम्हाला मल्टिपल चॉईस क्वेश्चनची उत्तरं सांगता येऊ शकतील. डी 65 वर्ष. प्रश्न क्रमांक 5. संचालक पदाच्या निवडणुकीस उभे राहणाऱ्या व्यक्तीने वार्षिक सर्वसाधारण सभेच्या दिनांकापूर्वी किमान किती दिवस अगोदर त्या संबंधीचा अर्ज कंपनीकडे सादर केला पाहिजे? तर किमान 14 दिवस अगोदर त्या संबंधीचा अर्ज कंपनीकडे सादर केला पाहिजे. ए 14 दिवस. प्रश्न क्रमांक 6. भारतीय कंपनी कायदा 2013 कलम 164 नुसार खालीलपैकी कोणती व्यक्ती संचालक पद स्वीकारण्यास अपात्र समजली जाते? अज्ञान व्यक्तीला भारतीय करार कायद्यानुसार करार करता येत नाही. दिवाळखोर व्यक्तीला सुद्धा करार करता येत नाही. नादार व्यक्तीला सुद्धा करार करता येत नाहीये. मानसिकदृष्ट्या असमर्थ किंवा दुर्बल म्हणजेच वेडी व्यक्तीला सुद्धा करार करता येत नाही. आणि संचालक पद स्वीकारायचं असेल तर करार हे अपेक्षित आहे. आणि म्हणून अज्ञान, दिवाळखोर आणि नादार या तिन्ही व्यक्ती अपात्र समजल्या जातात आणि म्हणून उत्तर आहे डी वरील सर्व. प्रश्न क्रमांक 7. भारतातील कोणत्याही न्यायालयाने ज्या व्यक्तीला नैतिक गुन्ह्याबद्दल किती महिन्यापेक्षा जास्त शिक्षा केलेली असेल तर अशा व्यक्तीला संचालक पदावर राहता येत नाही? तर याचं उत्तर आहे 6 महिने. बी. प्रश्न क्रमांक 8. कंपनीने भागावरील हप्त्याची मागणी केल्यापासून किती महिन्याच्या आत संचालकाने आपल्या भागावरील हप्त्याचे पैसे भरणं आवश्यक आहे? जर भरले नाही तर त्याचे संचालक पद नष्ट होते. तर उत्तर आहे आपलं बी. 6 महिन्याच्या आत हप्त्यातील रक्कम भरणं आवश्यक आहे. प्रश्न क्रमांक 9. मानसिकदृष्ट्या असमर्थ किंवा दुर्बल असलेल्या व्यक्तीला संचालक पदावर राहता येते का? नाही. कारण भारतीय करार कायद्यानुसार अशी व्यक्ती करार करण्यास अपात्र मानली जाते. त्यामुळे अशी व्यक्ती संचालक पदावर राहू शकत नाही. भारतीय कंपनी कायदा 2013च्या कलम कोणत्यामध्ये संचालकाची व्याख्या दिलेली आहे? तर भारतीय कंपनी कायदा 2013च्या कलम 2 उपकलम 34 मध्ये संचालकांची व्याख्या दिलेली आहे आणि म्हणून उत्तर आहे ए. विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एकदा सांगतो, थेरॉटिकल भाग जो आपण अगोदर अभ्यासलेला आहे तो आपला चांगला असल्यामुळे आपल्याला या प्रश्नाची उत्तरं सहजपणे देता येऊ शकेल. त्यामुळे थेरॉटिकल पार्ट चांगल्या प्रकारे ऐकून घ्या, समजून घ्या, वारंवार व्हिडिओ पूर्णपणे पहा, म्हणजेच त्या टॉपिकवरचे संपूर्णतः माहिती तुम्हाला प्राप्त होऊ शकेल, त्याचं आकलन होऊ शकेल. विद्यार्थी मित्रांनो, हा झाला आपला भाग क्रमांक 15. भाग क्रमांक 16 आणि तोही कंपनी व्यवस्थापन आणि संचालकांबाबतचाच आहे. त्यामुळे आपण पुढील भागामध्ये संचालक, या संचालकांच्या नेमणुका, त्यांची संख्या याविषयीचा सविस्तर भाग पाहणार आहोत, त्याचा आढावा घेणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, जर व्हिडिओ आवडला तर लाईक करा, आपल्या सर्व विद्यार्थी मित्रांना तो शेअर करा आणि ज्यांनी अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी चॅनलला त्वरित सबस्क्राईब करावं. माझा स्वतःचा फेसबुक पेज आहे, वेबसाईट आहे, इंस्टाग्राम आहे, व्हॉट्सअप आहे. या चारींच्या लिंक या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या असल्यामुळे
तुम्ही त्या फॉलो करून माझ्याशी संपर्क साधू शकता। त्याचप्रमाणे माझा ईमेल ID इथे दिलेला आहे, त्याद्वारे सुद्धा तुम्ही माझ्याशी संपर्क साधू शकता। तुमची जर काही मते असतील, कमेंट्स असतील तर निश्चितपणे ते कमेंट्स बॉक्समध्ये नमूद करा, त्याला योग्य तो सकारात्मक प्रतिसाद दिला जाईल। तर मित्रांनो, आपण पुढील भाग क्रमांक 16 पुढील व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। धन्यवाद।